मी पायऱ्यांबद्दल बोलते. आता त्या डिझाईनमध्ये काय डिझाईन केलं याची माहिती आणि कुठे कुठे पायऱ्या आहेत, मग आपल्या पायऱ्या कुठे पाहिजेत, या सगळ्याची नोंद आपण जरूर तिकडे घेऊ. सुरक्षितता, कारण का पायऱ्या असतात, पायऱ्या असताना त्याच्यावरून कोणीही घसरून खाली पडता कामा नये. तर मग त्याला काही रेलिंग करायला पाहिजे. त्यात वाटताना तुम्हाला छोट्या गोष्टी वाटतात, पण जेव्हा ॲक्सिडेंट होतो ना तेव्हा लक्षात येतं, अरे बापरे, मगाशी तुम्ही तुमच्या मित्राचा उल्लेख तुमच्या भाषणात केला, आजही तुम्हाला वाईट वाटतंय की तुमचा मित्र तुम्ही गेला. त्याच्यामुळे जर तुमचा एवढा मित्र तुम्ही गमावला असेल, तर तो जर हाय रिस्क जागा असेल तिथे ॲक्सिडेंट होत असतील, तर मला वाटतं सगळं पहिलं आपण केलं पाहिजे की त्या भागातली सुरक्षितता आणि तुम्हाला जे काही सेफ्टी सुरक्षितता पाहिजे त्याला प्रचंड प्राधान्य दिलं पाहिजे. मी तुम्हाला सांगते, मी बारामतीत जेव्हा भिगवण चौकात जाते ना, आपलं नटराजचं हॉल आहे, मला नेहमी तिथे जायची वाटते. कारण का एक रस्ता आमच्या अमराईच्या घरी जातो, त्याच्यामध्ये ती भिंत आहे बघा, त्याच्यामुळे इकडे का इकडे थोडंसं कन्फ्युजन होतं. इकडून एक माणूस येतो, इकडून एक माणूस येतो आणि विद्यापीठाच्या बाजूने ती बाजू, चार बाजूने अटॅक होतात असं वाटतं. आणि आम्ही कसं मोठ्या गाडीत असतो, पण जो सायकलवर असते, जी टू व्हीलरवर असते, त्यांच्या सुरक्षिततेचं काय आहे? एखादं तुम्ही धडकलं तर तेवढंच पडायचं. आणि इथून चढतात, बरोबर आहे, समोरून नटराज करून येतात, ते अमराईतून येत असतात, प्लस भिगवण चौकातून चारही दिशेने, आणि ते थोडं हाईटवर आहे, त्याच्यामुळे अंदाज पण येत नाही बघा. त्याच्यामुळे तो सगळा हे बघा विकास हा झालाच पाहिजे आणि तो चांगला बारामतीत होतो हेही मी मान्य करते. पण त्याबरोबर सुरक्षितता ही प्रत्येकाची एक लक्षात ठेवा. तुम्ही जेव्हा घरातून बाहेर पडता, लक्षात ठेवा तुमची आई, आजी, बायको ही तुमची घरी वाट बघत असते, हे कोणीही कधीही विसरू नका. आणि त्या काळजी करत असतात. संध्याकाळ झाली की त्यांना असं वाटतं, अरे का नाही आला, का नाही आला, का नाही आला. हे फक्त एक आई, आजी, मावशी हिलाच कळतं, पोरांना काय कळत नाही. त्याचं आपलं बाहेर पिक्चर मानपत्ती काय होत नाही, पण त्या आईचं काळजी आणि तिची ते मनात की, म्हणजे संध्याकाळ झाली की त्याची पाखरं पक्षी घरी जायला बघतात किलकिल करत, तसंच त्या आईचं 3-7 झाली की ती अशी चुकीची वाट बघते, आता लाईट लावायचं आहे, देवाची पूजा करायची, आता मुलगा, नवरा, भाऊ किती वाजता घरी गेला, कुठे गेला भाऊ. त्याच्यामुळे अंगणवाडीचा विषय माझ्यासाठी अतिशय जिव्हाळ्याचा महत्त्वाचा आहे. कारण का मला असं वाटतं, समता कशातून येते, तर समता ही शिक्षणातून येते. मग तुमचं गाव, वाडी, वस्ती, कुठल्या कुटुंबात तुमचा जन्म झाला ते कोणी विचारत नाही ना, तुमचा जात, ना धर्म, तुमची भाषा. एकदा चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं आणि ही संपूर्ण हे श्रेय कुणाला जातं, तेव्हा आज मी इथे भाषण कुणामुळे करू शकते, तर या राज्यातल्या देशातल्या 4 महापुरुषांमुळे. 1 छत्रपती शिवाजी महाराज, 2 शाहू महाराज, 3 महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले, आणि 4 भारतरत्न B.R. आंबेडकर. आणि त्यांच्या सगळ्यांचे म्हणजे आपलं भाग्य की हे सगळे सुपुत्र महाराष्ट्राच्या मातीतून उभे राहिले, लढले आणि जिंकले. म्हणजे मी इथे नेहमी जेव्हा भाषण करते तेव्हा मला वाटतं की सावित्रीबाई फुले जर शाळेत केल्या नसत्या तर तुम्हाला मला शिक्षण मिळालं असतं का? म्हणजे ज्या पद्धतीने सावित्रीबाईंवर समाजाने हल्ला केला, त्या लढल्या नसत्या तर कदाचित आपण अशी शिस्तच राहिलो असतो. त्याच्यामुळे जसं प्रत्येक घरात सावित्रीची लेक आज दिसते, तशी प्रत्येक घरामध्ये लेक दिसण्यासाठी आपली अंगणवाडी ही सगळ्यात महत्त्वाची आहे. कारण त्या सुरुवात तिथं होते. त्याच्यामुळे शिक्षणासाठी अंगणवाडीचा निर्णय आपण तातडीने घेतला पाहिजे. आणि अंगणवाडी अतिशय उत्तम दर्जाची या आपल्या भागामध्ये, खंडोबा नगरीच्या भागामध्ये तातडीने झाली पाहिजे. माझं स्वतःचं प्रोजेक्ट रस्ता असेल, अनेक मुद्दे तुम्ही मांडले, शौचालय असतील, असे अनेक महत्त्वाचे मुद्दे, लाईट असतील, अनेक मुद्दे तुम्ही या सगळ्यामध्ये मांडले. ही प्रत्येकाची नोंद करून घेतली आहे आपण. मला असं वाटतं तुम्हाला योग्य वाटलं असेल तर सोमवारी तुम्ही या सगळ्यांना घेऊन पहिली मीटिंग जाऊन करून घ्या CEO बरोबर.
मी 5, 6, 7 तारीख 2 दिवस मी ह्याला आहे पुण्याला आहे. त्याच्यानंतर आल्यानंतर मी स्वतः म्हणजे पहिली मीटिंग तातडीने उद्याच करून द्या. फॉलोअप मीटिंग ह्याच आठवड्यात शुक्रवारच्या आधी परत मी येईन तुमच्याबरोबर. पण टप्प्याटप्प्याने आपण ह्या भागातले जे मूलभूत प्रश्न तुम्ही मांडले ते प्राधान्याने मार्गी लावू हा शब्द मी तुम्हाला सांगेन.